राजकारणात सत्ता बदलली की भूमिका बदलते हे आपण अनेकदा ऐकले, पण एकेकाळी संसदेत सरकारला प्रत्येक मुद्द्यावर धारेवर धरणारे राघव चड्ढा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचंच कौतुक करताना दिसले. इतकंच नाही तर नीट परीक्षेवरील मुद्द्यांवर बोलताना आता माझा रोल बदलला आहे असं म्हणत त्यांनी एक वेगळीच आपली भूमिकाही मांडली आहे. आता हा बदल फक्त भूमिकेचा आहे की राजकारणाचा? त्यांनी नीट बाबत आवाज का उठवला नाही? भाजपमध्ये जाताच त्यांचे सूर बदलले का? सगळं काही जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा. एक काळ असा होता की राघव चड्ढा म्हणजे विरोधी पक्षातील सर्वात आक्रमक चेहऱ्यांपैकी एक. संसदेत महागाई, बेरोजगारी, शिक्षण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार आणि सरकारच्या निर्णयांवर ते सातत्याने प्रश्न उपस्थित करायचे. सोशल मीडियावर त्यांच्या भाषणांचे लाखो व्ह्यूज व्हायचे. अनेक तरुणांना वाटायचं की संसदेत त्यांच्या भावना मांडणारा एकच नेता आहे, तो म्हणजे राघव चड्ढा. सरकार कोणतंही असो, चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवणं हीच त्यांची ओळख बनली होती. पण राघव चड्ढा यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच फार बदलून गेला. मात्र नीट पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर ते काहीतरी बोलतील असं अनेकांना वाटलं. मात्र चित्र काहीसं वेगळंच दिसलं. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य हे धोक्यात आलं. देशभर आंदोलनं झाली, विद्यार्थी रस्त्यावर उतरले, पालकांनी संताप व्यक्त केला, विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार टीका केली. पण या संपूर्ण काळात राघव चड्ढा हे सार्वजनिकपणे फारसे बोललेच नाहीत. त्यामुळे अनेकांनी प्रश्न विचारला की जे प्रत्येक मुद्द्यावर सरकारला जाब विचारायचे ते आज इकडे गप्प का आहेत? भाजपमधले असले तरी त्यांनी स्वतःचं मत का मांडलं नाही? या सगळ्या प्रश्नांनंतर काल अखेर संसदेत बोलताना राघव चड्ढा यांनी स्वतःच या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ते म्हणालेत की पूर्वी मी विरोधी पक्षात होतो तेव्हा प्रश्न विचारणं ही माझी जबाबदारी होती, पण आता माझा रोल हा बदलला गेलाय. आता प्रश्न विचारण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधणं ही माझी इकडे जबाबदारी आहे. म्हणूनच आम्ही तोडगा तयार होईपर्यंत मी शांत राहिलो. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलं की तुमचा राग हा योग्य आहे, तुमचं दुःखही खरंय. त्याच वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही कौतुक करत असं सांगितलं की विद्यार्थ्यांच्या भावना या पंतप्रधानांनी एका पालकाप्रमाणे ऐकून घेतल्या आणि परीक्षा व्यवस्थेत बदल करण्यासाठी सरकारने हवी ती पावलं उचलली. त्यांच्या मते सरकारने पहिल्यांदाच पेपरफुटी विरोधात कठोर असं चौकट तयार केलं असून असा कायदा आणला जात आहे की भविष्यात पेपरफुटी करण्याचा विचार करणाऱ्यांमध्येही आता भीती निर्माण होईल. राघव चड्ढा यांनी पेपरफुटी हा केवळ एका राज्याचा किंवा एका पक्षाचा प्रश्न नसून संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर विषय असल्याचं सांगितलंय. त्यांनी असंही म्हटलंय की नीटची तयारी फक्त विद्यार्थी करत नाहीत तर संपूर्ण कुटुंब त्या स्वप्नांसाठी मेहनत घेत असतो. आई वडील बचत करतात, कधी कर्ज घेतात, अनेक त्याग करतात. त्यामुळे पेपरफुटी म्हणजे फक्त एक गुन्हा नाहीये तर लाखो कुटुंबांच्या विश्वासावर झालेला एक हल्ला आहे. पण त्यांच्या या भाषणांनंतर राजकीय चर्चा आणखीनच वाढली गेली. कारण विरोधी पक्षात असताना सरकारला कठोर प्रश्न विचारणारे राघव चड्ढा आज त्याच सरकारच्या निर्णयाचं समर्थन करताना दिसले. काहींच्या मते सत्तेत गेल्यावर जबाबदाऱ्या या बदलतात आणि त्यामुळे भूमिका देखील बदलणं स्वाभाविक आहे. तर दुसऱ्या बाजूला काहींचं मत असं आहे की जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची जबाबदारी कोणत्याही पक्षात गेल्यावर ही काय संपत नाही. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला अनेकांनी राजकीय युटर्न म्हटलंय तर काहींनी याला जबाबदारीतील बदल असं नाव दिलंय. पण यावर तुमचं काय मत आहे? राघव चड्ढा यांची ही नवी भूमिका तुम्हाला योग्य वाटते का? की विरोधी पक्षात असताना जसा आवाज उठवत होते तसाच आवाज त्यांनी आजही उठवायला हवा होता? तुमचं त्यांच्याबद्दलचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.